हॅलो नमस्कार. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी कन्फ्यूज का होते मध्येच. हां, खूप ऊन आहे त्यामुळे कुछ भी. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही लोक बदलापूरला आलो आहे, खंडोबा मंदिरला मुळगावमध्ये. बट इथे लागली आहे जत्रा. तर आमचं नशीब चांगलं आहे की आम्हा लोकांना जत्रा पण बघायला मिळते. आणि आपल्यासोबत तेजस आहे आणि अजून एक त्याची फ्रेंड आहे. आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. लोक गेले छोट्याशा मंदिरामध्ये. तर आता आपण पण जाऊया आणि मग नंतर बघूया त्या मंदिराकडे, खंडोबा मंदिरकडे. तर चला थोड्या वेळाने भेटू. जर तुम्हाला बदलापूरवरून यायचं असेल तर अनेक मार्ग उपलब्ध आहेत. बदलापूर बस डेपोवरून तुम्ही सरळ बदलापूर डॅम मार्गे मुरबाड ही एसटी बस धरून पुढे मुळगाव येथे उतरू शकता. तसेच बदलापूर बोरडपाडा ही बस सुद्धा धरू शकता. पूर्वी दर्शनासाठी सरळ डोंगरातून वर चढावं लागत असे, पण काही कालानंतर स्थानिकांनी या डोंगराच्या पायथ्यापासून काही अंतरापर्यंत कार्यांचे बांधकाम केले होते. मात्र आता पूर्ण मंदिरापर्यंत चढण्यासाठी स्थानिकांनी भाविकांसाठी पायऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. काय पाहिजे तुझा व्हिडिओ बनतोय, ती छोटीवाली पक्कड पण घे, युजफुल आहे कोणाला चिमटी काढायला. खूप सारे भांडी आम्ही तुला फोटो. साधारणपणे मुळगाव येथील खंडोबा मंदिराला 500 ते 700 पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. या पायऱ्या मुळात शिवकालीन नसून भाविकांना मंदिरावर चढण्यासाठी सोयीस्कर व्हावं म्हणून काही वर्षापूर्वी या पायऱ्या बांधण्यात आलीच आहेत. मंदिरावरती चढताना सर्वात प्रथम पायथ्याशी देवी भानुबाईचं मंदिर आहे. तसेच वरती गडावर चढून जाताना देवाच्या पावलांचे दर्शन मिळते. या ठिकाणी 2 ते 3 ठिकाणी देवाच्या पायांचे दर्शन बघायला मिळेल. मित्रांनो, आम्ही लोक आता मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि आता चालू केलं आम्ही लोकांनी वर चालायला. आणि तेजसची फ्रेंड आहे महिमा. हाय. तेजसचा नेहमी असतो. तेजसला नका बघू. उसको सिर्फ फुटेज चाहिए. बिग बॉस में जाना चाहिए. यू वांट टू 2-3 पोरी घेऊन या. समझ रहे हो? समझ रहे हो? पोरं नको. पोरींपेक्षा तर मुलींनो, कोणी इंटरेस्ट असाल आमच्यासोबत येणार तर कमेंट करा. शिवी घालू फॉलो करा. शिवी घालू शकता आपण याला. अबे साले. आणि हा, तुम्हाला मेन मुद्दा सांगायचं राहिलं तर आम्ही लोक खंडोबा मंदिरच्या इथे आलो ना, तर इथे जत्रा सुद्धा लागली आहे. तर आमचा लक खूप चांगला आहे की आम्हाला लोकांना जत्रा पण बघायला मिळते. आणि दम लागला आता मला. पुढे जाऊन भेटू. बाय. साधारणपणे मुळगाव येथील खंडोबा मंदिराला 500 ते 700 पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. या पायऱ्या मुळात शिवकालीन नसून भाविकांना मंदिरावर चढण्यासाठी सोयीस्कर व्हावं म्हणून काही वर्षापूर्वी या पायऱ्या बांधण्यात आलीच आहेत. आमची हालत बेकार झाली आहे एवढंसं चढून. आणि जिम ट्रेनर बघा भाई, जिमवाली लोक अशीच असतात यार. आमच्यात ताकद दाखवावं लागतं ना यार. दाखवावं लागतं ऍक्च्युली. जरा मार टोमली. पोट दुसरं घरी काय घरचं जिम घरीच करते. आता आपण थोड्या वेळात पोहोचू. मंदिरात खूप गर्दी असणार बिकॉज ऑफ खूप लोक आले. खूप जत्रा भरले तर ऑफकोर्स तुम्ही समजू शकता. तर खूप लोक आले असणार आणि मंदिरात गर्दी असणार. काय माहिती मला शूट पण करायला मिळेल नाही मिळेल, तरी आपण ट्राय करू. पूर्वी दर्शनासाठी सरळ डोंगरातून वर चढावं लागत असे, पण काही कालानंतर स्थानिकांनी या डोंगराच्या पायथ्यापासून काही अंतरापर्यंत कार्यांचे बांधकाम केले होते. मात्र आता पूर्ण मंदिरापर्यंत चढण्यासाठी स्थानिकांनी भाविकांसाठी पायऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. समोर पुढे चालत गेल्यावर दिसेल ते श्री मार्तंड मुरारी देवस्थान खंडोबा मंदिर. मंदिर पाहून अखंड मनात येते ते म्हणजे येळकोट येळकोट जय मल्हार नावाचा जयघोष. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर मंदिराच्या गाभाऱ्यात समोरच खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्याच ठिकाणी श्री खंडोबा, माळसा आणि भानू अशी 3 शिवलिंगे बघायला मिळतात. येथील गावकरी सांगतात की या ठिकाणी एक छोटेसे छिद्र आहे
या छिद्रातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत असे, परंतु कालांतराने ही छिद्र बुजले गेली आणि त्यातून येणारा भंडारा बंद झाला. आम्ही लोकांचं दर्शन घेऊन आलोय आणि कसं वाटतं तुम्हाला दर्शन घेऊन? रिअल जेजुरी वाटली? खरं वाटलं पण बोल 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 काय बोलायचं पहिला मला पाणी बोल. लोकांनी वरती थांबायला नाही दिला आम्हाला. नॉर्मल डेजला तुम्हाला थांबायला देतील, पण जत्रा आहे त्यामुळे तुम्हाला लोकांना थांबायला मिळणार नाही जास्त. आणि आता आम्हा लोकांना ओळखतात तर चला आता पुढे जाऊन मेरे साथ आई है ना. आता आम्ही चप्पल घालतोय. स्वेटिंग एक चप्पल उलटी झाली. स्वेट में दम है. क्या है? स्वेट में दम है. तुझ्या तोंडाने बोल, सगळ्यांना तुझ्याकडनं ऐकायचं. बोल तेजस, रिपीट. तेजस, रिपीट. आलास. आम्ही लोक आता घरी जायला निघालोय, म्हणजेच आता गड आम्ही लोक उतरतोय. तेजसला फुटेज काय म्हणून तो थांबलाय पुढे जाऊन जाऊन. थांबलाय मगाचपासून तर थांबलाय. आजच्या व्हिडिओमुळे मला 1-2 पोरी तरी भेटली. सो है गाइस, लुक एट आवर तेजस. हम इसकी आईडी आपको दे देंगे. एनी गर्लफ्रेंड जिसके बॉयफ्रेंड को कुछ काम नहीं है उनको गालियां दे सकते हैं. बहुत बरसों से सिंगल. कब से सिंगल हो? कब से सिंगल हो? 25 साल हो गए. 25 साल से सिंगल. जब से वो छोड़ के गई है वो बोलना. भाई धोती खोल रही है तेरी. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तेरी धोती खोल रही है भाई वो. अरे पडशील. तेजस आता पडले असते. त्याच्या प्रेमात पडून म्हणायचं काय काय झालं. मोजायचे एवढे बाहेर गेल्यात की माहीतच ना किती झाले. तर मुद्द्याचं गाईस, आम्ही लोक आता निघतोय इकडनं आणि त्यांचं असं प्लॅन चाललाय की विठ्ठलवाडीला पण जायचं, शिवरामला जे ऑलरेडी आपण केलेलं आहे ब्लॉग. तर आता आपण तिकडे पण जाऊया आणि भेटूया आता थोड्या वेळाने खाली जाऊन. आणि इथे जत्रा लागली संध्याकाळची, जाम भारी मजा यायली, पण आपल्याला ते जमणार नाही बिकॉज थोडंसं लांब आहे स्टेशनपासून ना. तर चला जाऊया आता, थोड्या वेळाने भेटू. कोणती भांडी घेतेस? 5ला एक आहे. 5 रुपयाला एक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पण असं काय हाऊस वगैरे असेल तर तुम्ही इकडे घेऊ शकता. 5 रुपयाला एक आहे. तिकडे अख्खे सेट आहे. नाही तू मस्त भांडण. इथे पूर्ण सेट आहे. कुकर भी अच्छा. तो भात बनता है क्या? मेरे पास स्टोव भी है. हां क्या? तर मित्रांनो, आमचं आता पूर्ण एक्सप्लोर करून तिकडचं झालं आहे खंडोबाचं. तुम्ही आता ब्लॉग एन्जॉय करा, माझा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. तर मी ब्लॉग आता इथेच थांबवते. मी ॲक्च्युली उलटं बोलले, पण आता घाईघाईमध्ये करावं लागतं. आता मी ब्लॉग इथेच थांबवते आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आम्ही लोक जाऊ घरी. ॲक्च्युली आम्हाला लोकांना अंबरनाथच्या शिवमंदिरला पण जायचं आहे, पण ऑलरेडी तो ब्लॉग माझा झालेला आहे, सो मी आता ते नाही घेतलं. आता लोकांना जरा फिरवून आणते आणि जाऊया आता आपण. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय बाय. फोटो घेते. नाही ब्लॉग घे. ओके. तर मित्रांनो, आम्ही लोकांनी आता बघा खाली मुद्दाम आम्ही लोकांनी आता बघा खाली मुद्दामून कौन है ये लोग, कहाँ से आते हैं?